नमस्कार. तुम्हाला ही गरमागरम झणझणीत कुरकुरीत अशी मिरची भजी खायची आहेत का? चला तर मग आज आपण तेच कशी करायची ते पाहणार आहोत. मिरची भजी करण्यासाठी मी इथे अर्धा पावशर इतक्या प्रमाणामध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरची भजी करण्यासाठी स्पेशल मिरच्या ज्या बिना तिखट असतात त्या घ्यायच्या आहेत. जास्त तिखटवाले घ्यायचे नाहीत आणि त्यांना असं उभं कापून घ्यायचं आहे. त्यांच्या आतील ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. मिरचीतील बिया काढताना काळजीपूर्वक काढाव्या. हाताला ते झंझणू शकतं, त्यासाठी हवी ती काळजी घ्यावी. तुम्ही पाहू शकता मी सर्व मिरच्या ह्या मस्त मधून कट करून घेतलेल्या आहेत. त्यातील बिया ह्या काढून घेतलेल्या आहेत. चला तर आता पुढची प्रोसेस करू. या सर्व मिरच्यांना आपण मीठ चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून या मिरच्यांना आत सुद्धा मीठ लागतं आणि त्याची टेस्ट अजून वाढते. हे मीठ मिरच्यांना छान असं चोळून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी मिरच्या ह्या रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला आपण बॅटर करायला घेणार आहोत. त्यासाठी मी अर्धा वाटी इतकं बेसन घेतलेलं आहे, पाऊण वाटी इतकं कॉर्नफ्लॉवर, थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद, लाल तिखट आणि थोडासा इनो, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान असं मिक्स करायला घ्यायचं आहे. हवे तेवढं पाणी घालून ते बॅटर तयार करायचं आहे. कन्सिस्टन्सी ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे त्या पद्धतीने ठेवायची आहे. गॅस चालू करून त्याच्यावरती कढई ठेवायची आहे. त्याच्यामध्ये भजी तळण्यासाठी तेल काढून घ्यायचं आहे. आपण जे भजींचं बॅटर बनवलेलं आहे ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. माझ्याकडे उतळ भांडं नाही आहे, त्यासाठी मी इथे प्लेटचा वापर केलेला आहे. कारण की मिरची ही लांब असते, सो त्याला छान असं हे बॅटर लागलं पाहिजे, त्यासाठी मी इथे प्लेटचा वापर केलेला आहे. छान असं बॅटर त्याच्यामध्ये लावून घेतलेलं आहे मिरचीला आणि मिरची ही तळण्यासाठी तेलामध्ये सोडून दिलेली आहे. मी एका वेळी 2 भजी ही तेलामध्ये सोडून दिलेले आहेत. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्तही सोडू शकता, परंतु तेलाचं प्रमाण हे जास्त ठेवावं. जास्त भजी एकसाथ सोडू नये तेलामध्ये. तेलाचं तापमान हे कमी होतं आणि भजी हे जास्त तेल पितात. भजी तळताना सुरुवातीला गॅस हा फास्ट ठेवावा, नंतर तो मिडियम करावा, कारण की भजी हे आतून छान पचली पाहिजेत. सो इथे बघा, आता जसजसे भजी शिजायला लागलेले आहेत तसे तसे त्याच्याकडेचे तेलाचे जे बुडबुडे आहेत ते कमी झालेले आहेत. याचाच अर्थ भजी ही छान तळलेली आहेत, शिजलेली आहेत आतून पूर्ण, आणि त्याला आता काढून घ्यायचं आहे. अशा सेम पद्धतीने मी सर्व भजी ही करून घेतलेली आहेत. ही भजी तुम्ही चहासोबत किंवा जेवणामध्ये सुद्धा खाऊ शकता. ही मिरची भजी तुम्ही सॉस सोबत, दह्यासोबत, तसेच वेगवेगळ्या चटणींसोबत सुद्धा खाऊ शकता. अगदी भन्नाट लागतात. तर नक्कीच तुमच्याही घरी अशी मिरचीची भजी बनवा आणि सगळ्यांना खाऊ घाला. भेटूया अशाच नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मजेत राहा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ते म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.